हे तर गुरुजी आहेत का कोण? खरं त्या गुरुजींचीच कमाल. एका वर्गात 40-50 कशी संभळीत असतात त्यांची त्यांनाच माहिती. पोरं लय भयानक असतात. ते गप कोण काय बोलते त्याचा नियम नाही. मला एक मला अशी कोणती गोष्ट आहे वर गेल्यावर खालीच येत नाही. मला नाही येत. कशाला कीर्तन करतो मग? काय सगळेच असतं काय? मला किती सोपं आहे. उंची वर गेला खाली येते का? असले पोरं लय भयानक असतात. म्हणून 2 जण मित्र त्यांना शाळेत त्याला उशीर. गुरुजी मला काय उशीर झाला? पहिला मला साहेब माझा रुपया हरवला ते मी शोधत होतो म्हणून मला उशीर झाला. दुसरे तुला काय उशीर झाला? साहेब सर त्याच्या रुपया मी पाय देऊन उभा राहिलो होतो. मग तेव्हा हल्ल्याशिवाय मला येता येईना. असली पोरं चॅप्टर असतात लय भयानक असतात. एक पोरग तर बोलता बोलता पप्पाला म्हणलं पप्पा माझ्या लग्नाला तुम्हाला बोलवणारच नाही. बाप मला खाऊन उलटलंय गाड्या. नका का बोलवा ना पण का बोलवणार नाही म्हणा. तुमच्या लग्नाला तरी मला कुठं बोलेल तर वर पट्ट्या. लय पोरं चॅप्टर म्हण. अहो मी परवा कोल्हापूरला गेलो. तुम्हाला खरंच सांगतो मी तसलं पोरग जिंदगीतच बघितलं नाही म्हणून. लयच खापक्याच्या खापक्या होतो. सफरचंदावणीच गाल, खांबावणीच हातपाय, गणपतीवणीच ढिरे असो, दणक्याच्या दणक्या. पहिलवान आता खाणंच आहे कोल्हापूर म्हणजे. आणि ते पहिलवानाच सुद्धा गुटगुटीत. आणि आपलं जिथं जेवण आहे तिथं बसलो. ते फिरून आलेलं माझ्याकडे असं बघायचं. आता मला मी काय केलं याला? माझ्या पुढे आलं मला कसं करतंय? ते पहिलं म्हणायचं मी वार करायचा कसा मेळ बसायचा. मी आपला सांग चोरायचा. ते मिलिटरी वनेच चुलत आला. लेफ्ट राईट. मी मला आता झपकी होतंय गडे आपल्याला. माझ्या पशाला मला म्हणते महाराज माझी एक इच्छा आहे. मला विचार ना तुमच्या खांद्यावर बसू का?